नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, पैशांच्या बॅगेचा शिरसाटांचा व्हिडिओ समोर। आपल्याच घरातील व्हिडिओ असल्याचा संजय शिरसाट कडून मान्य, व्हिडिओ बाबत माहिती नाही, कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढल्याचं सांगत सर्वांसारो। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हे दाखल, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर पोलिसांना आली जाग, गायकवाडांची मुजोरी काय। 3367 धार्मिक स्थळांवरचे बेकायदा भोंगे काढले, मुख्यमंत्र्यांची माहिती। बेकायदा भोंगे दिसल्यास पोलीस अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा, ध्वनिक्षेपकांना रात्री 10 नंतर परवानगी नाहीच अशी ग्वाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, तर्कवितर्क, गुप्त दौऱ्यात शिंदेंची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत भेट झाल्याची चर्चा, महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष भाजपात विलीन करण्यास तयार होते, तसंच त्यांनी फडणवीसांची तक्रार केली, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। शिंदे मोदी शांना भेटले असतील तर राऊतांना पोटचूळ का, उदय सामंतांचा सवाल, आयकर विभागाची नोटीस पाठवून कुरघोड्या सुरू असल्यानं दौरा, रोहित पवारांचा मोठा दावा। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर, आज विधान परिषदेत सादर होणार, विधेयकावरून गोंधळ होण्याची दाट शक्यता, कायद्याचा दुरुपयोग होण्याची विरोधकांकडून भीती व्यक्त। IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांच्या AI चेहरा अडवून लाखो रुपये लुटले, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक। शहापूर मासिक पाळी तपासणी प्रकरणी मुख्याध्यापकासह 4 जणांना न्यायालयीन कोठडी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा सोमवारपर्यंत सुरू करा, अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा पालकांचा इशारा। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।